याचा जे बार चालू होईल त्यातून गुन्हेगारी हे जे सर्व जे सर्व जातात तिकडे आणि महिलांवरती जे अत्याचार होतात ते अजून वाढेल. जे आता बंद केलं होतं ते बरोबर होतं, आता यापेक्षा आणि हे सर्व महिलांवरती अत्याचार हे सर्व अत्याचार चालूच राहणार. ही बार बंदच असायला पाहिजे, जसं होतं तसंच पाहिजे. असं आहे की महिलांचा महत्त्वाचा विषय जर आपण पाहिलात, कोणी त्यांचे पतिराज तरुण मुलं ही बार संस्कृतीकडे जास्त वेढली गेलेली आहे. आज ही बार संस्कृती देशाला घातक आहे. आर पाटील साहेबांनी जो घेतलेला निर्णय तो खरंच एकदम अगत्यपूर्वक चांगला निर्णय होता आणि त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने ठाणे शहरातील नागरिकांनी सुद्धा स्वागत केलं. खूप म्हणजे जवळजवळ 90% त्याच्यामध्ये फरक पडलेला. पण आज पुन्हा ही संस्कृती जर शासनाकडून आणि ह्या सरकारकडून जर त्याच्यावरती लादली जात आहे आणि सुप्रीम कोर्टाने जर असा निर्णय दिलेला आहे, तो निर्णय ह्या देशासाठी, ह्या तरुण पिढीसाठी, आपण म्हणतो की जी तरुण पिढी पुढे येऊन या देशाचं नेतृत्व करणार आहे, ती खरोखर 100% नाही 1001% घातक ठरेल असं एक तरुण म्हणून मला तरी वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमध्ये RS रोडवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. तर तपासाअंती हा मृतदेह तेथील भिकाऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाले. मुलुंड RS रोडवर सकाळी 9:30च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. RS रोडवरील विनय फोटो स्टुडिओजवळ हा मृतदेह आढळला. तेथील नागरिकांनी त्वरितच ही माहिती मुलुंड पोलिसांना दिली. तर विनय फोटो स्टुडिओच्या मालकाने हा येथील फुटपाथवरील भिकारी असल्याचे सांगितले. राजन शुक्ला हे मृत व्यक्तीचे नाव असून तो अपंग होता. तर कित्येक दिवसांपासून आजाराने ग्रासलेल्या भिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने तपासाअंती दिसून आले. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यात नवीन विद्युत मीटरच्या भरणसळ बिलाने नागरिक त्रस्त, तर भाजपच्या वतीने विद्युत पुरवठा कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन. मुलुंडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे औषधांच्या गोदाऊनला आग, करोडोंचा औषध साठा आगीत जळून खाक.
S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.